मित्रांनो, आपल्या मोबाईलला एक असं सेन्सर आहे ज्या सेन्सर बद्दल 70 to 80% लोकांना माहितीच नाहीये आणि त्या सेन्सरचं नाव आहे IR ब्लास्टर सेन्सर, है ना. तर सर्वात आधी आपण या सेन्सरचं काय युसेज आहे हे जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण याला प्रॅक्टिकल जाणून घेणार आहोत की हे नक्की कसं काम करतं आणि काय, है ना. IR ब्लास्टर हे सेन्सर तरी आता 10 ते 12 हजाराच्या मोबाईलला पण यायला लागलंय आणि हा IR ब्लास्टर सेन्सर जो असतो हा मोबाईलच्या पुढच्या भागाला असतो, है ना. आणि IR ब्लास्टर सेन्सर हा रिमोट तुम्ही बघितला असेल तर रिमोटला एक सेन्सर असतो आणि ते रिमोटचं आपण कोणतंही बटन दाबलं की त्या सेन्सरच्या माध्यमातून ते रेंज जी असते ती कुठे ना कुठे पोहोचवली जाते. आता रिमोटनी चालणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत जशा का AC, TV, फॅन, अजून हीटर, असं काय खूप सारे असे आहेत जे रिमोट कंट्रोलनी कंट्रोल करता येतात. तेच आपण मोबाईलनी सुद्धा कंट्रोल करू शकतो या IR ब्लास्टर सेन्सरच्या माध्यमातून. आणि हे कसं करायचं आहे आपल्याला हे मी आज प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवणार आहे. आणि IR ब्लास्टर सेन्सर तुमच्या मोबाईलला आहे की नाही हे तुम्ही मला कॉमेंट मध्ये नक्कीच कळवा. हॅलो मित्रांनो, कशा आहात सर्व तुम्ही? आणि मी तुमचा मित्र आणि ऑल टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. आणि चॅनलवर नवीन असाल अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि लवकरात लवकर आपल्याला 450 सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहेत, तर तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला हा इंटरेस्टिंग चॅनल ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंड. तर चला मी चाललो मोबाईल स्क्रीनवर आणि आज आपण या IR ब्लास्टर सेन्सरच्या मदतीने रिमोट पेअरिंग कसं केलं जातो आणि कंट्रोल कसं केलं जातो हे थोडक्यात जाणून घेणार आहे. आता बघा, थोडक्यात सांगायला घेतो मी. पहिले मी मोबाईल स्क्रीनवर जाणारच आहे आता, बट मी तुम्हाला थोड्या काही गोष्टी आहेत त्या एक्सप्लेन करणं इम्पॉर्टंट समजतो. बघा, IR ब्लास्टर सेन्सर सर्व मोबाईलला सेम असतात, पुढच्या भागालाच असतो. पण आता माझा जो फोन आहे जो मी वापरत आहे तो आहे OnePlus. आता OnePlusचा वेगळा ऍप्लिकेशन असू शकतो. आता जो IR ब्लास्टरचा ऍप्लिकेशन आहे OnePlus किंवा रिअलमीचे जे फोन आहेत त्यासाठी येतो IR रिमोट करून. बाकी मोटोरोलाचा वेगळा ऍप्लिकेशन असेल, विवोचा विवो रिमोट असेल, जे रेडमीचा फोन वापरतात ते मी रिमोट, त्यांच्यासाठी मी रिमोट करून आहे ऍप्लिकेशन. ओके, तर तुम्ही हे ऍप्लिकेशन एक्सप्लोर करू शकता. तर आज मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन देणार आहे IR रिमोट या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून. आणि आज आपण कंट्रोल करणार आहोत AC आणि AC ला मी पेअर करून दाखवणार आहे. ओके, तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि मी चाललो मोबाईल स्क्रीनवर. तर मित्रांनो, मी मोबाईल स्क्रीनवर आलेलो आहे आणि OnePlusचा माझा जो फोन आहे त्यासाठी IR रिमोट करून ॲप्लिकेशन येतो, तो ओपन करून आज आपण AC पेअर करणार आहोत आणि हे कसं कंट्रोल होतं ते आपण जाणून घेणार आहोत. ओके, तर मी ओपन करतो IR रिमोट. Disabled screen curtain. Calendar. Google TV. हे बघा मित्रांनो, AC जे आहे, आता मी कॅमेरा तर नाही ओपन केलाय बट माझ्या समोर आहे AC आणि मी IR रिमोट चं जे आहे ॲप्लिकेशन ओपन करतो. IR remote. ठीक आहे, हा ॲप्लिकेशन आहे, याला मी ओपन करतो. Application icon. आता रिमोट पेअर करण्यासाठी तुम्हाला IR रिमोट जे OnePlusचा मोबाईल वापरतात त्यांच्यासाठी सांगतो. इथे तुम्हाला एक ऑप्शन मिळेल ॲड रिमोटचा. फक्त इथे एक ॲडचा ऑप्शन मिळतो तुम्हाला. ठीक आहे, तर तुम्हाला सिंपली याच्यावर क्लिक करायचं असतं. ॲड मॅन्युअली. आता तुम्हाला ॲड करायचं आहे. आता काय ॲड करायचं इथे येणार? एअर कंडिशनर, TV, सेटअप बॉक्स, DVD प्लेअर, केबल बॉक्स, प्रोजेक्टर, AV रिसिव्हर, फॅन्स. हे बघा, फॅन्स पण आहेत. कॅमेरा, लाईट, एअर प्युरिफायर, वॉटर हीटर, इलेक्ट्रिक हीटर, मोटराइज कर्टन्स. हे काय असतं मित्रांनो? चला आता आपण एक काम करूया. एअर कंडिशनर. ठीक आहे, आपण याच्यावर क्लिक करूया. आता इथे बघा, सिलेक्ट ब्रँड. आता इथे शेकडो ब्रँड आहेत. ठीक आहे, आता इकडे तुम्हाला तुमच्याकडे असा AC आहे की ते तुम्हाला सापडत नाही, तर तुम्हाला इथे एक ऑप्शन असतो सर्च. ठीक आहे, तुम्ही सर्च करू शकता. तर मी जी AC पेअर करून दाखवणार आहे, आमची जी AC आहे ती आहे सॅमसंगची. तर मी इथे सॅमसंग सिलेक्ट करतो. बघूया, सर्च पॉप्युलर
York unchecked. Carrier unchecked. Airwell unchecked. Samsung unchecked. Samsung unchecked. हे बघा सॅमसंग पॉप्युलर आहे म्हणून ही मला वरतीच मिळून गेलेली आहे. तर मी याच्यावर क्लिक करतो. Aim the top of your phone at the device. आता एम ऑफ द टॉप ऑल फोन ऑफ द डिव्हाइस. आता जे मला जे आहे AC कडे पॉईंट करायचं आहे, जे सेन्सर आहे माझा सेन्सर जे आहे ते मला तर माहिती आहे कुठे आहे, पण जे ACचं ते जिथे रिमोटची जी स्क्रीन असते AC, आता मी ACला हात लावलेला तर आहे, बट आता सीन असा आहे की मी AC Got it. Aim the top of your phone at the device. ओके. Got it. Do not block the infrared signal. इन्फ्रेड सिग्नल एक लाईट असते ती कुठली तरी सिग्नल ते ACच्या त्या सेन्सरपर्यंत आपल्याला पोहोचवायचं असतं IR ब्लास्टरच्या हेल्पने. Aim the top of your phone. Do not block. Got it. Do not block the infrared signal. डू नॉट ब्लॉक द इन्फ्रेड सिग्नल. ओके, Got it. गॉट इट करूया आपण. IR remote. Navigate up. Pair remote. 1, 2, 3. Try and signal group. Point your phone at the air conditioner from a distance of 1.5 meters or less and tap the button below. 1.5 मीटरच्या डिस्टन्सवर आपल्याला असतो. Try and signal group 1. ट्रायंग सिग्नल. Power. आपण पॉवरवर क्लिक करूया, बघूया. Power. आता याच्यामध्ये पेअर करण्याची प्रोसेस ही आहे की आता AC चालू झालेली नाही आहे. ठीक आहे, चालू झाल्यावर तुम्हाला आवाज येणार, पण या ACचा थोडा हे प्रॉब्लेम आहे की जे साऊंड असतं बीप साऊंड, बीपचं ते फीडबॅक, तर ते काही कारण असतं ते नाही चालत आहे मित्रांनो. पण मी तुम्हाला मोटरचा आवाज ऐकवण्याचा प्रयत्न करणार आहे. Did it work? Yes. येस करूया आपण, कारण की पहिल्यांदा मी जेव्हा येस केलं हे आपल्याला हे प्रक्रिया पूर्ण करावं लागते की बटन आपण जसं क्लिक करतो ते वर्क करतं आहे का. तर मी फर्स्ट टाईम जेव्हा करायला घेतलं तेव्हा वर्क झालेलं. ओके, तर मी येस करतो. Navigate pair remote 1, 2, 3. Try and signal mode. मोडला पण दाबतो. Mode. Did it work? Yes. येस. Navigate pair remote 1, आपल्याला येस करायचं 3दा. ठीक आहे, हे रिमोट चेकिंग असतं. 2, 3. Point your phone at the air. Try and signal group 1 temp plus. बघा AC चालू झालेली आहे. जसं मी हे दाबलं तसं तुम्हाला हलका आवाज येत असेल. Temp plus. Temp. Try and signal group 1 temp plus. प्लसचं दाबलं मी बटन. Temp. Did it work? Yes. येस. आता मी जसं येसवर क्लिक करणार मित्रांनो, हे बघा. Navigate up. Save remote name. Samsung air conditioner remote name. Save remote. सेव्ह रिमोट. ठीक आहे. Remote name. रिमोट नेम Samsung air conditioner text box. सॅमसंग एअर कंडिशनर. Add home screen show off. ॲड होम स्क्रीन, तुम्ही होम स्क्रीनवर ॲड करू शकता. Save. सेव्ह, मी सिम्पली सेव्ह करतो, मला होम स्क्रीनला ॲड नाही करायचं आहे. Samsung air condition. आता इथे बघा हे ॲड झालेलं आहे. आता मी AC बंद करतो, माईक जवळ ठेवतोय. Navigate Samsung more. Power. ऑफ करूया. परत मी पॉवरवर दाबतो. हे ऑफ झालेलं आहे. ठीक आहे, ही ऑफ झाली AC. आता मी परत पॉवरवर दाबतो. बघा Power. माझं फोकस आहे पॉवरवर. आता बघा तुम्हाला मोटरचा आवाज येईल. तुम्हाला मी काही कारणास्तव ह्या ACचं ते टी वाजतं नाही का, ते नाही वाजत आहे, तर त्यामुळे मी तुम्हाला इथूनच दाखवतो. कोणत्याही प्रकारचा मी रिमोट माझ्या हातात नाही आहे, मी मोबाईलनीच कंट्रोल करतो आहे. बघा आता मी More. Power. पॉवरवर क्लिक करतो. AC जी आहे आपली चालू झालेली आहे. ओके, आता मी परत पॉवरवर दाबतो. आता बघा तुम्हाला थोडंसं जे इथे सायलेंट्स मी यामुळेच ठेवलं आहे, पंखा मी यामुळेच ऑफ केलेला मित्रांनो, कारण की तुम्हाला क्लिअर मी समजावू शकू है ना. तर मी आता हे ऑफ करतो. बघा आता शांतता होईल. हे तुम्हाला हव्याचा जो थोडासा फीडबॅक येत असेल, हे ACचीच आमची AC चालू आहे ही आपली. आता पण मी बंद करतो ह्याला. ठीक आहे. ओके, तर हे असं पॉवर ऑन ऑफ तर मी केलेलं आहे. आता मी तुम्हाला हे कंट्रोल दाखवतो. हे बघा, मी पहिले AC ऑन करतो. हां, ओके, झाली चालू. ते थोडंसं रेंज आपल्याला मोबाईल पकडावा लागतो सेन्सरच्या प्रकारे. आता हे कंट्रोल्स मी तुम्हाला काही दाखवतो OnePlusच्या हेल्पचे. ते OnePlusचे जे रिमोटचे आहेत ते कूल आहे. आता AC मोड 0, Fan speed. Auto. फॅन स्पीड ऑटो, Direction. Temp. डायरेक्शन टेम्प, Temperature. Temp. Plus. Swing. Auto. Auto. Cool. Heating. Dry. Fan. Sleep. Timer. Direction. More. Navigate Samsung. More. 26. 26वर आहे ही सध्या AC. हे बघा, More. मोरच्या नंतर
Samsung Aircon more 26. हे जे 26 दाखवते हे तुमची जी AC आहे ती कितीवर सेट आहे हे तुम्हाला कळतं. Temp degree C. ह्याच्यावर तुम्ही क्लिक कराल तर थोडंसं हे डिक्रीज होणार. Power. Temp degree C. हे काम Power. नाही. Cool. हे बघा. Mode 0. Fan speed auto. Direction. Temp. Temperature. हे बघा हे टेम्पचं जे बटन असतं Temp. हे याने डिक्रीज होणार. Temp plus. और हे आणि जे हे प्लस आहे सॉरी हे जे प्लस आहे त्याने प्लस होणार. Temp. तर मी मायनस करत जातो. हे तुम्हाला फीडबॅक नाही येणार पण जस्ट इथे स्क्रीनवर कळून येतं. तुम्हाला आता दाखवतो 26 दाखवत होतं आता मी 16वर घेऊन येतो. ओके मी 16वर घेऊन आलो आहे. तर किती वेळा दाबला आहे ते माहिती नाही पण मॅक्सिमम 26 to 30पर्यंत जातं आणि मिनिमम 16वर येतं. Auto. Fan 0. Mode cool. Temp 16 more. 16. हे बघा हे 16वर आलेलं आहे. Temp power cool. Mode आता मी 0. मला Fans auto. Direction. Temp temperature. Temp plus. प्लस आपण जास्तीत जास्त किती नेऊ शकतो हे बघूयात. Temp direct auto. Fan 0. Mode cool. Power. Temp 30. 30 ठीक आहे. जास्तीत जास्त आहे Temp 30. power cool. Mode 0. Auto. Direct temp. Temperature. Temp plus. अजून प्लस करून बघूया होतं का. Temp direct auto. Fan speed. Mode. Power temp 30. More. ओके हे मॅक्सिमम 30पर्यंत जातं 30 आणि temp मिनिमम power. Cool. 16. Mode. Fan speed. Auto. Direction. Temp. Temperature. Temp. हे आपण 16वर आणूयात. ओके तर हे असं आहे आणि बाकी काही कंट्रोल्स आहेत ते थोडेसे आता बघा OnePlusचं तरी थोडेसे इनएक्सेसिबल वेमध्ये बनवलं गेलं आहे. बाकी पॉवर मोड आणि काही चेंजेस आहेत ते एक्सेसिबल आहेत. आता एक इन्क्रीज डिक्रीजचं बोला किंवा मोड बोला किंवा पॉवर ऑन ऑफचं बोला हे सेम टू सेम सगळ्यांचं असू शकतं. आता बघा OnePlusचं जे मी तुम्हाला रिमोट दाखवलं तो त्याचा इंटरफेस वेगळा आहे आणि तुमचा रेडमीचा वेगळा असू शकतो मोटोचा वेगळा असू शकतो. तर तुम्ही हे थोडं ट्राय करून बघू शकता आणि बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच कळवा आणि असेच जे इंटरेस्टिंग व्हिडिओज जे आहे ते मी आणण्याचा प्रयत्न तुमच्यासमोर करत राहणार. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंडमध्ये मी होतो तुमचा मित्र कैवल्य.